श्री स्वामी समर्थ. दीप अमावस्या विशेष. आज संध्याकाळी दिव्याची पूजा करताना ठेवा ही एक वस्तू. 7 पिढ्यांचे दारिद्र्य होईल दूर. नमस्कार भाविकांनो, मराठी धार्मिक उपाय या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. भाविकांनो, आषाढ महिन्यातील शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजेच दीप अमावस्या. दिव्यांचा प्रकाश हा अंधार दूर करतो, पण दीप अमावस्येच्या दिवशी घरातील दिव्यांची केलेली विशेष पूजा तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य, दुःख आणि नकारात्मकतेचा अंधार कायमचा दूर करते. उद्या दीप अमावस्येला घरातील सर्व दिव्यांची पूजा कशी करावी आणि संध्याकाळी दिव्यांची पूजा करताना कोणती एक वस्तू ठेवावी ज्याने माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा मातेची अखंड कृपा तुमच्या घरावर राहील, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भाविकांनो, शास्त्रात दिव्याला साक्षात परब्रह्म आणि आरोग्य संपदा देणारा मानला गेला आहे. दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दन, म्हणजेच दिव्यांची ज्योत सर्व पापे नष्ट करते. आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिन्याचे आगमन होते. श्रावणाच्या पूर्वसंध्येला घरातील नकारात्मकता पळून लावण्यासाठी आणि वास्तुशुद्धीसाठी दीप अमावस्या साजरी केली जाते. या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने पितृदोष शांत होतात आणि घरात सुखसमृद्धीचा वास राहतो. चला आता जाणून घेऊया की या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे. हा उपाय आणि पूजा तुम्हाला दीप अमावस्येच्या संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळात करायची आहे. संध्याकाळी घरातील सर्व समई, निरांजन, पितळी व तांब्याचे दिवे पितांबरीने घासून पुसून लखलखीत स्वच्छ करा. एका पाटावर किंवा चौरंगावर तांदळाची रास किंवा रांगोळी काढा. त्यावर ते सर्व दिवे व्यवस्थित मांडा. दिव्यांमध्ये तेल किंवा तूप घालून वाती लावा आणि दिवे प्रज्वलित करा. सर्व दिव्यांना हळद कुंकू, अक्षता आणि पिवळी किंवा लाल फुले वाहा. मुख्य दिव्यांमध्ये समईत किंवा मुख्य निरांजनात 1 चिमूट हळद किंवा 1 अक्षता तांदूळ टाका. हळद ही विष्णू आणि लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. दिव्यांना पुरणपोळीचा किंवा गुळ खोबऱ्याचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवा. शुभं करोति कल्याणम, आरोग्यम धनसंपदा ही प्रार्थना म्हणा आणि घरातील आजारपण व गरिबी दूर होण्यासाठी हात जोडा. भाविकांनो, दीप अमावस्येच्या दिवशी काही चुका अजिबात करू नका. अमावस्येच्या दिवशी घरात अंधार ठेवू नका. मुख्य दरवाज्यावर आणि तिजोरीपाशी एकतरी दिवा चालू ठेवा. आजच्या दिवशी घरात कोणाशीही वाद घालू नका आणि मांसाहार किंवा मद्यपान पूर्णपणे टाळा. दिव्यांची वात कधीही तोंडाने फुंकून विझवू नका. भाविकांनो, या दीप अमावस्येला तुमच्या घरातील सर्व दिवे प्रज्वलित करून पूर्ण श्रद्धेने ही पूजा नक्की करा. माता लक्ष्मी तुमच्या घरातील सर्व संकटे दूर करेन. कमेंटमध्ये शुभं करोति कल्याणम किंवा जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, नातेवाईकांसोबत शेअर करा आणि आपल्या मराठी धार्मिक उपाय चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.